हाय, आम्ही चाललेलो आहोत वेणेखोल तीर्थक्षेत्र वेणेखोल. हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत. माकडे तिकडे तिथून आपटल्या बाबा तिकडे पकड पकड पकड. हाय. आंबाले वारे आंब्याच्या नादात बाबा माकडे येते. आंबे खायला वांडरे उड्या मारून इकडे गेले तिथपर्यंत. अजून एक बाकी आहे, 2 होते. हो इकडे अजून 2 आहेत तिकडे. जशी तोपर्यंत येणार नाही. उन्हाळ्यात मला बरं वाटतं इथे, पावसाळ्यात मला अजिबात नाही. जशी अंग करते पोत्या जैसे पो पो स्विमिंग कर. या साईडला कर. तिकडे तिकडे जा, तिकडे जा. हा जा तिकडे, तिकडे जा. पुढे पुढे जा तिकडे. जा तिकडे, तिकडे पुढे जा. पुढे तिकडे जा. पुढे तिकडे जा त्या साईडला. ते गरम झाले तिला, गरम. जा 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 तिकडे. हा पो जा तिकडे, तिकडे जा. तिकडे जा. भारी वाटते तिला. चला चल. तुला मंदिरात घे. आंघोळ केली बाई ना आमच्या, बाय बघा आमची कसली झाली. आंबाले ते आपल्या जेसो जैसे कसले घाण झाली, घाणेरडी मातीत लोळून आली आहे गदडी. आताच फोन आले लगेच माती. घरी जायला मागत नाहीये. जैसे जेसू कॅपिटल मधून या. हा 5 वेळ. हा करता आता जेव्हा भाऊ पुढे पुढे गेलेत म्हणून इकडे बा. दिले सगळ्यांच्या. कुत्रे म्हणून टेन्शन नाही. कुत्रा असताना कुत्रे फळायला आले असते. पण ती पण जाते खोड्या काढायला. कुत्र्या तेच बोलले मी तिला. म्हणजे डायरेक्ट मंदिर आहे. लाईव्ह जाईल का? जाईल. तर मंडळी, हे आहे श्री क्षेत्र वेणेखोल. केदारेश्वराचं मंदिर आहे इथे. पूर्वीही होतं, पण आता याचं नवीन स्वरूप करण्यात आलेलं आहे. जे तुम्ही आता बघता ते नवीन स्वरूपामध्ये बांधणी करण्यात आलेली आहे. अजूनही थोडंफार प्रमाणात काम बाकी आहे, पण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खूप छान मंदिर असं होणार आहे. हे आपलं केदारेश्वराचं जे मंदिर आहे केदारनाथ, त्याचीच प्रतिकृती केलेली आहे. आणि इथे महिला वर्गाला आतमध्ये जायला परमिशन नाही आहे. पुरुष वर्ग इथे आत जाऊन दर्शन घेऊ शकतात. तर आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं, कारण आतमध्ये जसे जायची परमिशन नाही आहे. आणि स्थानिकांची आणि ग्रामस्थ मंडळांची काही काहींची मागणी होती, त्याप्रमाणेच या मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे केदारेश्वरासारखीच. तर असं आहे मंदिर. जेव्हा तुम्ही जाल इथे तेव्हा इथल्या ग्रामस्थांना विचारा आणि तिथल्या नियमाटी जाणून घ्या आणि त्याचप्रमाणे इथे वावर करा. आणि घाण करू नका, मेन म्हणजे कधी कुठेही गेलो तरी. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर, जो की खूप छान आहे, निसर्गाने नटलेला आहे, हिरवागार आहे. बाजूलाच उरमोडी धरण आहे. पावसाळ्यात इथे खूप छान असं दृश्य असतं बघण्यासारखं. पावसाळ्यात ही जी जागा बघते ती पूर्ण जागा पाण्याने व्यापली जाते. म्हणजे धरण आहे, पूर्ण हा पट्टा पाण्याखाली असतो आणि मंदिराच्या पायापर्यंत पाणी येतं. म्हणजे एवढं इथे पाणी भरतं पावसाळ्यामध्ये. तर आपण पावसाळ्यात जाऊ तेव्हा बघूच एकदा. तर मी प्रिया आणि ही दुसरी प्रिया. अरे इथे आम्ही इकडे हाय. 15 वाला घेणार. देसू दर्शन घेतलंस तू?
तू गेलेलीस गाभाऱ्यात, तुला जायला भेटलं है ना. मंदिराच्या बाजूला अजून एक छोटंसं मंदिर आहे. तेही देवीचंच मंदिर आहे विचारल्याप्रमाणे. तिथे आम्हाला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे तिथे आम्ही पाया पडलो, दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. इथलं वातावरण खूप मस्त होतं. खूप दिवसापासून यायची इच्छा होती पण टाईम मिळत नव्हता काय काय गोष्टींमुळे. पण आज आलेलो आहे, पायी तरी आलेलो आहोत आम्ही दर्शन घ्यायला. तर नेक्स्ट टाईमला तर येऊच अजून परत एकदा, जेव्हा मंदिराचं पूर्ण काम होईल त्या टायमाला. आता तर खूपच छान वाटते मंदिर. जे अजून तरी जे बांधकाम झालं त्याच्यावरून तरी छानच झालं. गाव ऐकणार नाही आता, दुसऱ्यांच्या गावातून भांडणं करते. देसो इकडे, लोकांच्या गावातून भांडणं करतेस काय काही. हा गाव ज्याच्यावर भांडणं झाली ते आलेलं आहे परत. बम लागल्या अगोदरच. आली का आली देशी कमॉन. त्याच गावामध्ये आमचे एक पाहुणे पण आहेत, अतुलची आत्याच आहेत. त्यांच्याही घरी गेलेलो. त्यांच्या घरनं मस्त असं सीन घेतलेलं, मस्त घर होतं त्यांचं. आणि त्यानंतर ना आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी, कारण आता आमची 5ची ST आहे. त्याच्यामुळे आम्हाला टायमात गेलं पाहिजे वरती. JC पण सेम पाय टाकते तुमच्या बरोबर. पडू नकोस पुढे सर. हे नको जाऊ भांडायला, मॅटर नाही करायचं. सकाळचे 8:30. कुल्फी आईस्क्रीम सगळं खाणार आहे आमची जेसी. खातोच. खाल्लीच नाही बस. जेशा बस खाली, चल गप्पापाने बस आता खाली. तर आपण जायचं मग जेसी चालत येणार होय. तू नाही, तू तुझ्यासोबत ये. कशी नाही नाही मोठा प्रश्न पडलाय, जेसूबाई कशी येणार घरी. आम्ही तर जाणार ST न. फिर बघू गोल. कशी आता गुड फिर घे अशी अशी अशी. मच्छी घेऊन आल्या. खेकडा मच्छी. खेकडा मच्छी. आत्यानं दिलेली खेकडा. खेकडा मच्छी. या ब्रिजचं काम गेल्या वर्षी झाले आणि खूप छान प्रकारे काम झालेलं आहे हे. कारण पावसाळ्यामध्ये बस सेवा बंद असते गावकऱ्यांसाठी. त्यासाठी हे 2 ब्रिज महत्त्वाचे होते. हा एक ब्रिज, अजून एक ब्रिज दाखवते जो की ह्या साईडला आहे. नावली आणि हा नावलीतला आणि अलवडीचा ब्रिज होता जो दाखवला तो. आणि आता जो आहे तो नावलीतला ब्रिज आहे. त्याचं आता काम चालू आहे. ते आता एक महिनाभरात होऊन जाईल कंप्लीट काम. हे बघा, ह्या ब्रिजचं काम चालू आहे. कारण पावसाळ्यामध्ये ह्या ब्रिजचा तर खूप जास्त धोका होता. तेही आता कंप्लीट होत आलेलं आहे. चला मी बघते आता बसची वाट. तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन देऊशी वाटली मला. मी जिकडे जाईन तिकडे मागोमाग येते. तिला असं वाटतं मी टाकून जाईन तिला. पण आता काय ना, मला खूप टेन्शन आलं आहे.
तिला कशी घेऊन जाणार मी गाडीमधून. मी तर जाणार आहे एस टी महामंडळाने. सूर्यबाग असं मस्त एकदम तीव्र असे आहेत. त्यांचा गेम चालू आहे. बस आली वाटतं, आवाज येतो. आता म्हणजे माझा आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आजचा माझा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही गेला वेनिखोलला केदारेश्वरच्या दर्शनासाठी तर नक्कीच जा आणि तिथले नियम आणि अटी नक्की पाळा.